नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये. आज मी कांद्याच्या पातीची भाजी बनवलेली आहे आणि ही एक साधी, पौष्टिक आणि मराठी घरगुती डिश आहे. तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा. तर सगळ्यात आधी इथे मी तुरीची डाळ भिजत ठेवलेली होती. आता साधारण 5 ते 6 तास झालेत या डाळीला पाण्यात टाकून. तर आता मस्त फुगलेली आहे. हातानं सहज दाबते. आता ही सगळी डाळीचं पाणी काढून एका मिक्सरच्या भांड्यात टाकते. आता ही डाळ मिक्सरला बारीक करून घेते. सोबतच 4 लसणाच्या पाकळ्या टाकते आणि 3 आल्याचे छोटे छोटे तुकडे टाकते. 1 चमचा जिरं टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. आता ह्याचं सगळं मस्त वाटण बारीक बनवून घेते. छान असं बनवून झाले वाटण. आता इथं कांद्याचे पात घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि आता बारीक बारीक चिरून घेते. आता मस्त सगळी कांद्याची पात चिरून झाले. तर त्याच्यामध्ये मिक्सरला बारीक केलेली डाळ टाकून घेते आणि आता सगळ्या कांद्याच्या पातीमध्ये चांगली मिक्स करून घेते. आता मिक्स करून झाले. हातावर थोडी थोडी कांद्याची पात घेऊन त्याचं लहान लहान रोल करून घेते. जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही, अगदी मध्यम आकाराचे रोल तयार करते. आता बघू शकता सगळे रोल मी तयार करून ठेवलेत. आता स्टीलची जाळी घेते आणि तिला सगळीकडे तेल लावून घेते. एक एक रोल त्याच्यावर ठेवते, जाळीवर ठेवते. तेल लावल्याने कांद्याच्या पातीचे जे रोल आहेत ते जाळीला चिपकणार नाहीत. आता एक मोठं पातेलं घेते, त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकते आणि रोलाची जाळी आहे ते पातेल्यावर ठेवते. आता लगेच गॅस चालू करून त्यावर पातेलं ठेवते आणि आता हे रोल जे आहेत ते 9 ते 10 मिनटं शिजवून घेते. आता इकडे रोल शिजतात तोवर मसाला बनवते. गॅसवर पॅन ठेवला आहे. पॅन पण गरम झाला आहे. आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचे बारीक केलेले तुकडे टाकते आणि आता हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घेते. इथं मस्त हलके सोनेरी झालेत. आता ते काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये एक मोठ्या आकाराचा चिरलेला कांदा टाकते. तो पण हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घेते. हलका सोनेरी झाला आहे. आता लगेच काढून घेते. आता मिक्सरला भाजलेला खोबरा एकदम बारीक करून घेते. मस्त एकदम बारीक करून झाला आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा, लसूण आणि आलं टाकते. लहान 1 चमचा जिरं टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. आता हे पण वाटण बारीक करून घेते. आता हे जाडसरच बनवलं आहे. आता लगेच गॅस चालू करते आणि गॅसवर कढई ठेवते. कढई गरम झाले, त्याच्यामध्ये तेल टाकते. तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकते, थोडंसं जिरं टाकते आणि सोबतच मिक्सरला बारीक केलेलं कांद्या लसणाचं वाटण टाकते आणि मस्त सगळ्या तेलात हलवून घेते. मस्त हलवून झाले. आता त्याच्यामध्ये मसाले टाकते. त्यात कांदा लसूण मसाला, हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट मिरची पावडर आणि जरासं हिंग टाकते. आता हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घेते. मस्त मिक्स करून झाले. आता मसाले जळू नये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि सगळं परत मिक्स करून घेते. आता मिक्सरला बारीक केलेलं खोबरं टाकते. खोबऱ्यानं भाजी मस्त लागते. सगळा खोबरा त्याच्यामध्ये हलवून घेते. आता परत थोडंसं पाणी टाकते. पाणी मी गरमच टाकते, थंड नाही टाकत. आता मस्त उकळी आले. वरून चवीनुसार मीठ टाकते. थोडंसं हलवून घेते.
इकडे कांद्याच्या पातीचे रोल तयार झालेत. लगेच गॅस बंद करून काढून घेते. सगळे रोल जे आहेत ते मस्त शिजलेत आणि जाळीला बिलकुल चिकटलेले नाहीत. आता मस्त उकळी आले. आता उकळीवर एक एक रोल सोडून घेते आणि सगळे रोल मस्त मसाल्यात चांगले मिक्स करून घेते. मसाल्याला मस्त तेल पण सुटलंय. तर मस्त मिक्स करून झालंय. आता त्याच्यामध्ये परत थोडंसं गरम पाणी टाकते. छान उकळी आले. आता झाकण ठेवते आणि 6 ते 7 मिनटं शिजवून घेते. आता 6 ते 7 मिनटं झाले. झाकण काढते आणि सगळे रोल जे आहेत ते सगळे रोल हलवून घेते. सगळे रोल मस्त शिजले. त्याच्यामधलं पाणी पण आटलंय. आता गॅस बंद करते. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि सगळी कोथिंबीर सगळ्या भाजीमध्ये चांगली मिक्स करून घेते. आता भाजी खाण्यासाठी तयार आहे म्हणून लगेच एका डिशमध्ये खाण्यासाठी काढून घेते. आता ही भाजी चपाती, भाकरी आणि भातासोबत खायला मस्तच लागते. तर कशी वाटली कांद्याच्या पातीची भाजीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.